छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगड ही केवळ एका दुर्गापुरती मर्यादित नसून ती एका भक्कम व सुरक्षित दुर्ग साखळीने वेढलेली होती. कोकणातील कुंडलिका नदीचे खोरे, रेवदंडा खाडी आणि अरबी समुद्रावरून होणाऱ्या संभाव्य आक्रमणावर बारीक लक्ष ठेवण्यासाठी अनेक मोक्याच्या ठिकाणी लढाऊ व टेहाळणी दुर्ग उभारले. या सुरक्षा साखळीतील एक महत्त्वपूर्ण तरी इतिहासातील काहीसा दुर्लक्षित राहिलेला किल्ला म्हणजे रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात वसलेला बीरवाडी किल्ला. चनेरा गावापासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर स्थित या किल्ल्याची उभारणी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. या किल्ल्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे गडावर आढळणारे तटबंदी विहिरीत बुरुज. गडाच्या कड्यांच्या बाजू नैसर्गिकरित्याच अत्यंत उभ्या व दुर्गम असल्याने तेथे भिंतीची गरज नव्हती. गडाच्या स्थापत्य रचनेत ध्वनिवहनाचा विचार करण्यात आला होता. बुरुजांची रचना दरीच्या काठावर अशा कोनात करण्यात आली आहे की एका बुरुजावरून दिलेला आवाज दरीतून परावर्तित होऊन गडाच्या इतर भागात व पायथ्याच्या सैनिकापर्यंत स्पष्टपणे पोहोचू शकत असे. किल्ल्याच्या चढाईची सुरुवात बीरवाडी गावाबाहेर असलेल्या भवानी माता मंदिरापासून होते. या मंदिरापर्यंत जाण्यासाठी रस्ता करण्यात आलेला असून शेवटच्या टप्प्यात पायऱ्या बांधलेल्या. मंदिराच्या प्रांगणात ऐतिहासिक काळातील 1 फुटकी लोखंडी तोफ ठेवलेली आहे. मंदिरापाठीमागे एका उंच चौथऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे. या पुतळ्याला वंदन करून गडावर जाणारी पायवाट सुरू होते. झाडी व डोंगरकडेने जाणाऱ्या वाटेने 10 मिनिटात आपण एका स्वतंत्र बुरुजाजवळ पोहोचतो. या बुरुजाच्या आजूबाजूला तटबंदीचा कोणताही भाग नाही. या बुरुजापासून डावीकडे वळणारी वाट दाट पालापाचोळ्याने झाकलेली असून ती गडाच्या मुख्य दरवाजाकडे घेऊन जाते. मुख्य दरवाजाकडे जाणाऱ्या वाटेवर कातळात कोरलेली एक पाण्याची टाकी लागते, ज्याला स्थानिक लोक घोड्याचे टाके म्हणतात. किल्ल्याचा मुख्य महादरवाजा हा 2 विशाल बुरुजांच्या मध्यभागी अत्यंत कल्पकतेने बांधलेला आहे. हा दरवाजा पूर्वाभिमुख असून आजही अतिशय उत्तम आणि भक्कम स्थितीत उभा आहे. मुख्य दरवाजातून आत प्रवेश केल्यावर डाव्या बाजूस कातळात कोरलेली पाण्याची 3 टाकी पाहायला मिळतात. गडाचा सर्वोच्च भाग म्हणजे बालेकिल्ला. या ठिकाणी एका मोठ्या वास्तूचा चौथरा असून येथे फारच कमी सपाटी आहे. गड आकाराने लहान असला तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या लष्करी आणि आरमारी धोरणातील एक अत्यंत मोक्याचा दुवा होता. संपूर्ण किल्ल्याची फेरी करून मंदिरापर्यंत परत येण्यास 1.5 तास पुरेसा आहे.